म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना। तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी। तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी। तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस। स्वतःचं बुटीक असणं हे स्वप्न बघणाऱ्या जाई कौशिक यांनी ते स्वप्न सत्यात उतरवलं। जाई कौशिक मूळच्या नागपूरच्या, पण वाणिज्य शाखेच्या पदवीधर असतानाही लहानपणापासून फॅशन डिझायनिंग या क्षेत्राची आवड असल्यामुळे पुण्याच्या डेक्कन इन्स्टिट्यूट मधून फॅशन डिझायनिंगचा कोर्सही त्यांनी केला। 12 वर्ष नोकरी केली तरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी ओढ कायम मनाला लागलेली असायची। बॉम्बिनो बुटीक या नावानं 2020 साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला। बुटीकचं उद्घाटन आईच्याच हस्ते झालं। व्यवसाय सुरू केला आणि नेमकं त्याच वेळी कोरोनाचं संकट सगळ्या जगावर कोसळलं। पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग। त्यांचे पती पंकज कौशिक यांनी या कठीण काळात त्यांना खंबीर साथ दिली। बॉम्बिनो बुटीकच्या माध्यमातून जाई कौशिक यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि याचा त्यांना विशेष आनंद आहे। नमस्कार, तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, यश म्हणजे छोट्या छोट्या प्रयत्नांची बेरीज, तिची पुनरावृत्ती। दर दिवशी एक नवीन प्रयोग करायला हवा आणि तो एक रियाज असतो। असं सातत्याने रियाज करून यशापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक सख्यांच्या यशाची यशोगाथा म्हणजे तिचं आकाश पेलताना। आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये असंच यश खेचून आणणाऱ्या बॉबिन बुटीकच्या पुण्याच्या सर्वेसर्वा जाई कौशिक आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। जाई, आपलं मनपूर्वक स्वागत करते। खूप खूप धन्यवाद अरुंधती। मंडळी, असं म्हणतात की आयुष्य किंवा आपलं रोजचं जीवन हा एक फॅशन शो आहे आणि संपूर्ण जग हे रनवे आहे। कारण फॅशन ही इन्स्टंट परिभाषा आहे, ती समजायला अगदी सोपी आहे। प्रत्येकाला फॅशन आवडते, फॅशन आवडत नाही असं ह्या जगात कुणीच नसेल। कारण कपड्यांचा, विशेषतः चांगल्या चांगल्या डिझायनर कपड्यांची आवड तर सगळ्याच मैत्रिणींना असते। आणि मला सांगा, छान राहणं, छान दिसणं, छान फॅशन करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे। कसं? फॅशन न करणं म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी न पिणं अशासारखं आहे। त्यामुळे आपल्याला काय छान दिसतं, जे परिधान केल्यावर आपल्याला आत्मविश्वास वाटतो किंवा नाही, आणि तो जर वाटत असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार न करता योग्य ते कपडे घालणं हा आपला अधिकार आहे। मस्त क्लासी राहा, क्लासी दिसा आणि फॅब्युलस राहा। कारण आता नवीन नवीन फॅशनचे खूप प्रकार आले आहेत आणि ते सगळे बॉबिन बुटीकमध्ये उपलब्ध आहेत। कसा असतो हा सगळा प्रवास, कशा पोहोचल्या जाई घरापासून बॉबिन बुटीक पर्यंत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। चला मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा। जाई, कशा आहात? खूप छान, तुम्ही कशा आहात? मी पण छान। मला ना सुरुवातीला तुमच्या बॉबिन बुटीकचा सगळा प्रवास ऐकायचाच आहे, पण तुमची माहेरची सासरची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याच्यानंतर तुमचं शालेय महाविद्यालयीन जीवन, आणि आपण प्रत्येक जण शालेय महाविद्यालयात असतानाच ठरवतो की मला अमकं व्हायचंय। तेव्हाच तुम्ही ठरवलं होतं का की तुम्हाला स्वतःचं बुटीक सुरू करायचंय? हे सगळं आम्हाला ऐकायला आवडेल। जरूर।
एक तर आमची फॅमिली खूप उच्च शिक्षित आहेत. माझे वडील फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये होते, सायंटिस्ट, आणि माझी आई शालेय मध्ये मोठ्या पोझिशनला होती आणि ती बालभारतीचे कमिटी मेंबर होती. म्हणजे 80-90 साली ती नागपूरहून पुण्याला यायची त्यावेळेला लेसन्स लिहायला सायन्सचे. आणि माझे आजोबा एज्युकेशन ऑफिसर होते आणि त्यांनी बरेच वर्ष कुष्ठरोगीत जे आहेत पेशंट्स त्यांचे म्हणजे मुलं होते त्यांना दत्तक घेतलं होतं. 30-40 मुलं होते ते दत्तक घेतलं. त्यांचं एज्युकेशन त्यांना नोकरीपर्यंत त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. त्यांनी एक संस्था होती त्यांची, ती शेंदुरजाणा बाजार, हे अमरावती जवळ एक छोटं गाव आहे, तिथे ती संस्था होती आणि बरेच वर्ष त्यात ते होते. म्हणजे तुमच्या घराला एक अशी समृद्ध शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. तुमचं माहेरचं आडनाव काय? माझं माहेरचं जोशी आहे. अच्छा, जोशी आडनाव आहे. आणि मग तुम्ही जेव्हा शालेय महाविद्यालयीन जीवनात होता तेव्हा तुम्ही ठरवलं होतं का की मला स्वतःचं फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे किंवा मला मॅन्युफॅक्चरिंग आणि बुटीक मध्येच जायचं आहे, असं काही ठरवलं होतं का? हो, जसं मला कळायला लागलं, म्हणजे समर हॉलिडेज असायचे आमचे, तर त्या वेळा प्रत्येक वर्षी मी काहीतरी कला नवीन, प्रत्येक वर्षी काही कला शिकायची. ते अगदी मी 6वी-7वी असेच पासून दर समरमध्ये आपला समर वेस्ट न करता काहीतरी नवीन शिकता येईल असं कायम दरवर्षी काही ना काही वेगळे कोर्सेस करायचे. त्यात मेहंदी आर्टिस्ट, म्युरल्स, देन बाटिक, कलेशी संबंधित सगळेच. कारण की मग तेव्हाच डिसाईड झालं होतं की आपल्याला या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचंय. मग तुम्ही लग्न होऊन जोशींच्या कौशिक झालात. हो. मग कौशिकांकडचं वातावरण कसं होतं किंवा ते व्यवसायाला पूरक होतं का? अगदी सपोर्ट होता. म्हणजे सांगायला आवडेल, पहिला बिझनेस चालू करायचा होता, जी काही पुंजी लागणार होती ती अगदी सासऱ्यांनी माझ्या दिली होती की आपण चालू करूया, तुझी हे आहे तर इच्छा आहे त्याच्यात तर. आणि सगळ्यांचा पाठिंबा घरातनं, अगदी नवरा, सासू, सासरे सगळ्यांचा पाठिंबा कायम होता माझ्या पाठी. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे एका प्रगत आणि विकसित भारताच्या निर्मितीचं. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आपण एक भक्कम पाऊल पुढे टाकतो जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो. आणि जर आपण निर्धारण वर्ष 2024-25 साठी आपले इन्कम टॅक्स रिटर्न निर्धारित वेळेवर फाईल करू शकला नसाल तर चिंता करू नका. आपली लेट फीस सह बिलेटेड इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2024. आणि जर आपण निर्धारण वर्ष 2024-25 साठी पूर्वीच रिटर्न फाईल केला असेल पण त्यात काही चूक झाली असेल तर आपली सुधारित रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत आहे 31 डिसेंबर 2024. अधिक माहिती आणि आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी incometax.gov.in वर जा. ही प्रक्रिया सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. कोणतीही स्त्री जेव्हा काहीतरी करिअर करू इच्छिते तेव्हा तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा असणं, विशेषतः नवऱ्याचा, तो फार महत्वाचा असतो आणि तो तुम्हाला मिळाला. मग आता आपण आपलं बुटीक सुरू करावं ही भावना मनामध्ये पहिल्यांदा केव्हा आली आणि मग आर्थिक त्यासाठी भांडवल तुमच्याकडे काय होतं आणि कशी सुरुवात केली? ऍक्च्युली मला पहिलेपासूनच माझं होम बेस्ड बुटीक होतं आणि बरेच वर्ष मी ते चालवलं. पण घरातल्या जबाबदाऱ्या किंवा माझी हेल्थ याच्यामुळे मला काही वर्ष तो ब्रेक घ्यायला लागला. तर मी फायनान्स, म्हणजे माझं कोअर जे शिक्षण झालं आहे ते मी BCom केलेलं आहे आणि त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंगची डिग्री घेतलेली आहे माझी. तर ते कोअर कॉमर्स असल्यामुळे मी त्याच्यात फायनान्स कंपनीमध्ये मोठ्या, तर तिथे मला जॉब मिळाला. म्हणजे फायनान्स कंपनीत तुम्ही सुरुवातीला काही वर्ष नोकरी केली आणि त्याच्यानंतर मग बुटीक किती साली सुरू केलं तुम्ही? 2020 साली. म्हणजे जॉबच्या आधी 6 वर्ष मी बुटीक चालवलं. होम बेस्ड बुटीक होतं माझं. आणि नंतर मग जवळपास 10 ते 12 वर्ष मी फायनान्सचा जॉब केला आणि मुलांची जी काही जबाबदारी होते, घरात बराच सेटल झालो होतो. तर मग मी डिसाईड केलं की आपण बुटीक स्टार्ट करावं. 2020 साली मी माझं बुटीक सुरू केलं आणि फेब्रुवारी 1 आणि त्याच्यानंतर अगदी म्हणावं तर महिनाभरच म्हणजे 22 मार्चला लॉकडाऊन चालू झालं. म्हणजे जशी मी झेप घेत होती
ती धडधडून मी खाली पडली. म्हणजे विमान त्याला ब्रेक लागला. येस, अगदीच विमान उडता उडता ते कोसळलं सगळं माझे स्वप्न किंवा माझी इन्व्हेस्टमेंट्स. कारण की दुकान मी माझं स्वतःचं घेतलं म्हणजे सगळं तयार झालं होतं आणि आता फक्त ओपनिंग बाकी होतं. ओपनिंग झालेलं, ओपनिंग पण झालेलं होतं. सगळा नवीन माल जो होता आलेला तो सगळा होता दुकानात आणि लिटरली महिन्याभरात सगळे स्वप्न माझे. काय केलं पण मग? तो जो सगळा माल आणला होता, एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती, त्या सगळ्या परिस्थितीकडे मग त्यावेळेला तुम्ही कसं बघितलं? खूप कठीण परिस्थिती होती त्यावेळेला माझी. काय करावं काही कळत नव्हतं. तर साधारण महिनाभर तर लॉकडाऊन आपलं चाललं होतं. त्याच्यात आता नवीन मधले ऑनलाईन माध्यमातनं सेल कसा व्हायचा, हे कसा करता येईल, म्हणजे पोर्टल्स आहेत याची मला माहिती मिळाली होती. म्हणजे फेसबुक थ्रू किंवा इंस्टाग्राम किंवा पोस्टिंग्स थ्रू कसे आपल्याला हे करता येईल, सेल करता येईल. त्याचं मला बरेच माझ्या घरच्या लोकांनी जावेनी डिटेल्स दिले होते की हे करून बघ, की एक ट्राय करायला हरकत काय. ऑफलाईन नको पण ऑनलाईन माध्यमाचा वापर. येस, ऑफलाईन नाही आहे तर ऑनलाईन माध्यमातून तू पुढे जा. मग असंच मी एक लाईव्ह केलं आणि लाखोवर माल एका लाईव्ह मध्ये विकला गेला माझा. काय सांगताय? म्हणजे त्या माध्यमाचा खूप चांगला सकारात्मक फायदा तुम्हाला झाला. खूप एक आय ओपनर होतं की आपण ऑनलाईन पण एवढा सेल करू शकतो का. आणि तेव्हा सगळेच जण घरी होते, त्यामुळे सगळ्यांनाही लोकांना बघता येत होतं आणि परचेस करता येतो का विकत घेता येतो. पण ऑनलाईनचं माध्यम तुम्ही वापरलं त्यावेळेला एवढे सगळे तुमच्याकडचे जे डिझाईन केलेले कपडे होते ते सगळं दाखवून इतका माल तुमच्याकडनं गेला असं तुम्ही म्हणताय, तर ते खूप सोपं होतं की ते खूप कठीण होतं सगळं आणि ते तंत्र तुम्ही शिकलात? येस, पहिल्यांदा ते अवघड गेलं की एका ठिकाणी बोलणं आणि सगळे साइजेस दाखवणं. पण मी नंतर त्या इम्प्लिमेंट करत गेली, प्रत्येक वरती साइजेस लावत गेली प्रोडक्ट्स वरती, की जेणेकरून समोरच्याला कळेल की कुठला साईज आहे किंवा त्यांनी स्क्रीनशॉट पाठवला तर आपल्याला लगेच सांगता येईल की हा अवेलेबल आहे का नाहीये. आणि प्लस कुरिअरचे पण बरेच चॅलेंजेस होते. नॉट ओनली इंडिया, इंटरनॅशनल पण कुरिअर गेले त्या काळात. म्हणजे या ऑनलाईन पोर्टलनी किंवा ऑनलाईन माध्यमातनं पण आपण जगभरात पोहोचू शकतो. म्हणजे ऑनलाईनची निर्मिती हे खूप सशक्त माध्यम कोरोनाच्या काळात निर्माण झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि बुडत्याला काठीचा आधार म्हणतात तसं तुम्हाला ऑनलाईन माध्यमाचा उपयोग झाला आणि पुन्हा एक नवीन आशा दिसायला लागली. पण मग आता मग मी जो प्रश्न विचारला की जेव्हा एखादं घरापासून 6 वर्ष तुम्ही घरात काम करत होता आणि नंतर डायरेक्ट बुटीक सुरू करायचं, तर तेवढं भांडवल तुमच्याकडे होतं का? कारण जर एखाद्या मैत्रिणीला असं छोट्यातनं मोठा व्यवसाय करायचा असेल तर तिने मग कशी सुरुवात करायला हवी? काही नोकरी केली होती त्याचं काही मी भांडवल जमवलेलं होतं. प्लस घरातल्या लोकांनी पण आर्थिक बळ दिलं आणि प्लस काही लोन घेतलं. तर हे सगळं मिळून मग बुटीक चालू केलं मी. आणि आजच्या घडीला तुमच्या बुटीक मध्ये मग किती स्टाफ आहे? जवळपास माझ्याकडे 6 डिझायनर्स आहेत आणि 10 मास्टर्स आणि कारागीर असे वेगळे. तुम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग पण करता? मग त्याचं युनिट पण स्वतंत्र? हो, ते स्वतंत्र आहे. त्याचे 2 युनिट्स आहेत माझे, एक लेडीज आणि जेंट्स. जेंट्सचं पण आपण गेल्या 3 वर्षापासून जेंट्स मध्ये पण आपण मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. कस्टमाइज तर आपण सगळंच करत होतो, पण मॅन्युफॅक्चरिंग पण आपण चालू केलं जेंट्स मध्ये. पण या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर लेक्चर्स द्यायला पण जाता, त्याच्याबद्दल सांगा ना. येस, मी 2-3 कॉलेज सोबत असोसिएट आहे की तिथे ऍडवायझरी कमिटीमध्ये आहे. तर त्या ऍडवायझरी कमिटीत साधारण मला काय पोर्शन राहील पोरींसाठी, म्हणजे काय आपल्याला कोर्स देता येईल, त्याच्यात आम्ही त्यांना नवीन अपडेट्स देत असतो की काय आपल्याला नवीन इम्प्लिमेंट करता येईल, की काय नवीन नवीन गोष्टी शिकता येतील, या आम्ही त्या कॉलेजच्या त्यांच्या कोर्समध्ये ऍड करतो. आता कसं आहे ना, फॅशन ही सतत बदलत असते. प्रत्येक प्रदेशातली फॅशन सुद्धा आपल्याला थोडी थोडी वेगळी दिसते. आधी फुग्यांच्या बाह्यांचं ब्लाऊज असायचं, मधल्या काळात ते गेलं, आता ते पुन्हा आलं. ही सतत बदलणारी जी फॅशन आहे यासाठी तुम्ही स्वतःला कसं अपडेट करता आणि काय अभ्यास त्याच्यासाठी करावा लागतो? येस, आता बऱ्याच फॅशन शोज किंवा ऑनलाईन माध्यम आहेत, ई मॅगझिन्स आहेत,
आणि नॉट ओनली फॅशन्स म्हणजे स्पेसिफिक हे, पण प्रोफेशन वाईज पण आपले कसे डिझाईन्स असतात. म्हणजे प्रत्येक म्हणजे डॉक्टरला वेगळा किंवा वकिलाला वेगळा किंवा पॉलिटिशियन्सला वेगळा, हे प्रत्येकाला डिझाईन्स आम्हाला वेगळे करून द्यायला लागतात, कारण की सर सगळ्यांना सेम डिझाईन्स नाही करू शकत. सो हे बरेच चॅलेंजेस असतात प्रत्येकाचे. आणि नवीन काय आणता येईल, नवीन काय देता येईल, त्याच्यात कायम माझा भर असतो. म्हणजे डिपेंड ऑन द बॉडी स्ट्रक्चर, मी काय चांगलं दिसेल, कुठे आपल्याला प्लस मायनस करायचं आहे, हे डिसाईड करून मी समोरच्याला गाईड करते की आपण असं करूया. अनेक एक्झिबिशन्स मध्ये पण तुम्ही भाग घेता, तर सगळ्यात जास्त डिमांड सध्या कशाची आहे आणि कुठल्या प्रकारची फॅशन जास्त चालते? कारण तुम्ही पुरुषांसाठी पण कपडे तयार करता, सो ते पण सांगा. लेडीज तर आपण सगळ्यांकडेच असतं, आणि जेंट्सचं पण मी सायझेस अगदी लहान म्हणजे एक्सेस टू 5XL पर्यंत हे कोणीच करत नाही. अच्छा. इन लेडीज ऑल्सो, इन जेंट्स, म्हणजे दोघांमध्ये पण मी असे सायझेस ठेवलेले आहेत. युजली म्हणजे ML XL असे 4 सायझेस सगळ्यांकडे उपलब्ध असतात, पण माझ्याकडे अगदी लहान साईज ते अगदी मोठ्या साईज पर्यंत अवेलेबल आहे इन रेडीमेड. आणि जेंट्समध्ये कर्की प्रिंट्स म्हणजे सायकल, रिक्षाज असे काही वेगवेगळे प्रिंट्स असतात, तसे मी आणते, कारण की प्लेन तर सगळेच असतात सगळ्यांकडे, हटके. सो मला असा विचार आला की, आणि एक्झिबिशन्समध्ये ऑलवेज सगळ्या लेडीजसाठी काही असतं, जेंट्ससाठी काहीच नाही. मला 2-3 जणांनी म्हटलं की काय आम्हाला काहीच नाही, आम्हाला नुसतं पिशव्या पकडायला यायला लागतं. तर मग मी विचार केला की आपण याच्यात करू काहीतरी. तर मग मी स्वतः ब्लॉक रेडी केले आणि मग सायझेस वाईज डिझाईन क्रिएट केले. आणि मग शब्दांचा वगैरे पण वापर करता का शर्ट्सवर? हो, वेगवेगळे शब्द. येस. काय साधारण काय चालतं शब्दांमध्ये? हरे राम हरे कृष्ण, ओम, जय श्रीराम. अच्छा. आणि अजून जसं हवं तसं, एखादं कस्टमाइज कोणाला हवं असेल तसंही आपण करून देतो. म्हणजे सतत मागणी तसा पुरवठा, याच्यासाठी तुम्हाला अगदी कंबर कसून तयार राहायला लागतं. खूप स्पर्धा आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येक जण काहीतरी युनिक आणि नवनवीन घेऊन येत आहे. त्यावेळेला कसं काय कस लागतो, म्हणजे कसे डिझाईन्स तयार करता, किंवा मग दरवर्षी काही वेगळी थीम घेता का, किंवा महिन्याला तुमची थीम असते का? हो, सीझन वाईज युजली आम्ही डिसाईड करतो. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा लग्न सराई किंवा दिवाळी, त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करतो. म्हणजे सिल्क किंवा कॉटन सिल्क किंवा कॉटनच्या वेगवेगळे पॅटर्न्स आम्ही क्रिएट करतो. आणि शक्यतो जसं मी म्हटलं, सायझेस आपल्याकडे इतकी रेंज असल्यामुळे तो एक अट्रॅक्शन असतं. दुसऱ्यांपासून आम्ही स्टँड आउट होतो प्रत्येक ठिकाणी. आणि लिमिटेशन नाहीये की ओनली लेडीज, जेंट्स आणि किड्स, हे कस्टमायझेशन सगळं आहे आपल्या. काय प्रकारचे कपडे असतात? सगळेच, म्हणजे वेस्टर्न, एथनिक, ब्लाउजेस, एम्ब्रॉयडरी, साड्यांमध्ये सिल्कच्या साड्या, आणि पाहिजे तसं ब्लॉक प्रिंट करून देतो. म्हणजे एखाद्याला काही स्पेसिफिक पाहिजे असेल किंवा एखादं डिझाईन साडीवरचा मोटिव्ह आहे ते ब्लाउजला एम्ब्रॉयडर करायचं आहे, तसंही आपण करतो. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. तुम्ही काही आणलंय का? तुम्ही डिझाईन केलेलं स्वतः दाखवा ना आमच्या प्रेक्षकांना. पहिले मी जेंट्स पासून चालू करेल. हे असे शर्ट्स आहेत आपल्याकडे बघा. म्हणजे जेंट्स म्हणू शकणार नाही की फक्त महिलांचाच विचार केला जातो, आम्ही जेंट्सचा म्हणजे पुरुषांचा सुद्धा विचार करतो. वा, याच्यावर रिक्षा दिसतोय. रिक्षा आहे, रिक्षा, सायकल, बोट असे वेगवेगळे प्रकार मी प्रिंट करून घेतले. हे ब्लॉक प्रिंट आहे, युजली प्युअर कॉटन आहे आणि व्हेरी ब्रीदेबल फॅब्रिक. आता म्हणाला तसं की सायकल, बस, काय हवं ते. येस, ॲज पर क्लायंट रिक्वायरमेंट. आणि हे असं ब्रायडल आपल्याकडे भरपूर असतात. बरेच सेलिब्रिटीज साठी पण आपण डिझाईन केलेले आहेत. हे असं ब्रायडल वर्क आहे सगळं. अच्छा. हे सगळं हाताचं काम आहे आणि क्वालिटी हे
फर्स्ट आहे आपल्याकडे, सगळं हाताने केलेलं आहे. काम केलेलं वा, आहे. सुंदर. आणि मी प्रत्येकाचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे मी डिझाईन करून देते. हा हा. हे असे कुर्तीज आहे, हे पूर्ण सिल्कवरचे आहेत पण अजिबात गरम नाही होत, असं फॅब्रिक आम्ही वापरतात. येस वापरतो. पण मग हे जे दिसतंय ही मशीन एम्ब्रॉयडरी, ही मशीन एम्ब्रॉयडरी, ती हाताची एम्ब्रॉयडरी. आणि एक हा आरी वर्कचा अप्रतिम वेस्टर्न, मी खूप याला लाईक्स अँड कमेंट्स आलेले आहेत. वा, सुंदर. तो थोडा अशा बाजूने दाखवा ना, असं Yes. सरळ करून. हे पूर्ण आरी वर्क केलेलं आहे, एम्ब्रॉयडर्ड आहे. अच्छा. थोडं वेस्टर्न आणि एथनिक लुक त्याला दिलेला आहे. आणि अगदी माझे जे सगळे फॅब्रिक्स आहेत ते होम वॉश असतात, म्हणजे अच्छा, म्हणजे त्याला ड्रायक्लिनिंगची गरज नाही आहे. अगदी जे सिल्क आहेत त्याला काही याला लागतात, पण बाकीचे जे डेली वेअरचे जे आहेत मॅन्युफॅक्चर केलेले ते अगदी होम वॉश्ड असतात. अच्छा. मी असं कुठेतरी वाचलं होतं की तुमचे जे हे सगळे डिझाईन केलेले ब्लाउजेस असतील किंवा तुमचे कॉस्ट्युम आहेत, वेगवेगळे कपडे आहेत, हे अनेक सेलिब्रिटीज सुद्धा घेतात सातत्याने. काही नावं आम्हाला ऐकायला आवडतील. जरूर. सोनाली कुलकर्णी आहेत. म्हणजे आता सिनियर का ज्युनियर? सिनियर. ओके. तर त्यांनी आपल्याकडनं डिझाईन केलेले आहे, बरेच घालतात ते. आणि बरेच अशा म्हणजे प्रोडक्शन हाऊसेस आहेत फिल्मचे, ते त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. हे जसे कवकी प्रिंटचे शर्ट्स आहेत. आणि बरेच आपल्याकडे पॉलिटिशियन्स पण येतात. तर प्रत्येकाच्या लाइकिंग प्रमाणे आपण डिझाईन करून देतो त्यांना. कुठली आव्हानं आहेत या क्षेत्रातली? टाइम, वेळ. त्या वेळेत त्या व्यक्तीला ती गोष्ट मिळाली पाहिजे. म्हणजे आता दिवाळी आहे किंवा लग्न आहे, तर टाइम बॉन्ड मध्ये त्या गोष्टी झालेल्या पाहिजेत. आणि कसं होतं, म्हणजे लग्नाच्या साठी बरेच जण जे काही डिझाईन करायला येतात, शेवटचे 2 दिवस असतात, 3 दिवस असतात, अजून एक ब्लाउज द्याल का, अजून एक ड्रेस द्याल का, म्हणजे ते शेवटी आलेले काही चॅलेंजेस आहेत. पण धंदा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुन्हा आव्हान असं असतंच की कदाचित या महिन्यात खूप सेल होईल, पुढच्या महिन्यात काहीच होणार नाही. तर ती असुरक्षितता अजूनही तुम्हाला वाटते का, की बापरे मी इतकं शिवून ठेवलंय आणि हे जाईल किंवा नाही, असं वाटतं का? हो, अगदीच. म्हणजे जून जुलै हे ऑफ सीझन असतात, पण त्यावेळेला आम्ही काय करतो, प्रोडक्शन वाढवतो. कारण की नंतरचे जे सीझन आहेत, म्हणजे दिवाळी, दसरा किंवा नवरात्र, या सीझन्स मध्ये आम्हाला दुपटीने स्टॉक लागतो. त्यामुळे मग आम्ही तो जो काही स्टॉक आहे तो आम्ही या ऑफ सीझनला करतो. आणि कस्टमायझेशन तर आजकाल वर्षभरच चालतं. आणि प्लस स्टाफ, म्हणजे आता नवीन स्टाफ आहे किंवा त्यांना ते प्रशिक्षण देणं किंवा रिटेन करणं त्यांना. काही पोरींचे लग्न होतात, मग त्यांच्या शिकवलेल्या गोष्टी मग त्या दुसऱ्यांना नवीन यांनी शिकवायला थोडंसं चॅलेंजेस आहेत, पण होतात. पण एक घरगुती म्हणजे फॅमिली वातावरण आहे, पण प्रोफेशनल आहेत बाकीच्याही गोष्टी. एक असा समज असतो की बुटीक म्हटल्यानंतर अतिशय महाग कपडे किंवा काही ठराविक लोकांसाठीच ते तयार केले जातात, असा एक समज आहे. तर तुमच्या बुटीक मधले जे डिझाईन केलेले ड्रेसेस आहेत ते कुणीही घेऊ शकतं की एक ठराविक क्लास साठीच ते आहे? छान प्रश्न आहे हा. ऍक्च्युली जे कस्टमाइज केलेले आहेत ते तर आपण जशी त्यांची मागणी असेल त्याप्रमाणे करतो. म्हणजे रेडीमेड आहे ते अगदी सगळ्या सर्वसामान्य व्यक्तीला, म्हणजे 500 रुपयापासून आपल्याकडे शॉर्ट टॉप्स पासून स्टार्टिंग आहे. आणि तुम्हाला डिझायनर वेअर इन होलसेल प्राइस असं मिळतं. म्हणजे कारण की मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते, त्यामुळे मला ती बरीच कॉस्ट बाकीच्या गोष्टींमध्ये मला ती मायनस करता येत. रिसेलिंग असतं तर त्यात बऱ्याच गोष्टी ऍड होतात, पण माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे म्हणजे कापडात कुठे वाचवता येईल, काय कसे एखादा टॉप एक्स्ट्रा येईल, तर त्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स प्रमाणे करून मी त्या टॉपच्या किंवा ए लाईन फ्रॉक्स किंवा शर्ट्स याच्या किमती मी कमी करू शकते. येस. अगदी जाता जाता एक आता शेवटचा प्रश्न विचारते की एखाद्या मैत्रिणीकडे फारसं भांडवल नाहीये, अगदी बुटीक उभं करण्या इतकी तिची तयारी नाहीये, पण तिला घरून हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तिने अगदी थोडक्यात सांगा की काय काय तयारी तिची असली पाहिजे? अगदी आजकाल काय आहे, रिसेलिंग साठी बरेच पोर्टल्स आहेत. म्हणजे
बरेच जण जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते आपला माल देतात आणि गव्हर्नमेंटच्या पण बऱ्याच स्कीम्स आहेत, त्यांच्याकडनं भांडवल मिळतं. म्हणजे घरी आपल्याला बिझनेस करायचे MSMEच्या बऱ्याच अशा स्कीम्स आहेत. मलाही लास्ट इयरला त्यांच्याकडनं एक अवॉर्ड मिळालाय, फास्टेस्ट ग्रोथ एंटरप्रेनर. अरे वा, हो छान. आणि शक्यतो मी सगळ्या लेडीजला म्हणजे सिनियर असो किंवा ज्युनियर असो, माझ्या बुटीकमध्ये मी प्राधान्य देते त्यांना कामासाठी. सो अशा आपल्याला बरेच गोष्टी आपल्याला म्हणजे रिसेलिंगसाठी मिळू शकतात आणि ते काय 10,000 15,000 ती तिचा व्यवसाय करू शकते. तिला फक्त माध्यमांचा वापर त्याच्यासाठी योग्य पद्धतीने करायला हवा. जाई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाई या नावाप्रमाणेच तुमच्या अंगावरची साडी सुद्धा, जाईचं फुल जितकं नाजूक आणि गोड असतं तेवढी साडी तुमची फार छान आहे. ही सुद्धा तुम्ही स्वतः डिझाईन केली आहे का? हो, ही बांधणीची आहे, गजी सिल्कची आहे. मोहरीने बांधतात ही साडी. अच्छा. आणि पूर्ण डाईट साडी आहे, स्वतः डिझाईन केलेली आहे मी. पण मग हिला वॉश, हा फर्स्ट ड्राय क्लीन करायचा, नंतर मग होम वॉश करू शकता. जाई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही जे काही हे सगळे वेगवेगळे डिझाईन्स तयार केलेले आहेत त्याचा आमच्या मैत्रिणींना अधिक सुंदर दिसण्यासाठी, फॅब्युलस दिसण्यासाठी नक्की उपयोग होईल याची खात्री आहे. मंडळी, असं म्हणावंसं वाटतं की भूल कर फिक्र जमाने की, भूल कर फिक्र जमाने की, कभी खुद के लिए सोचा करो. 4 लोगों की बातें तो सुनते ही हो, कभी खुद के दिल को भी सुना करो. जो बातें देती है सुकून, जो बातें देती है सुकून, वो कर लिया करो. औरों को तो बहुत सुनते रहते हो, कभी खुद को भी सुना करो. आपल्या स्वतःसाठी कायम वेळ द्या, स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, मस्त क्लासी राहा, फॅब्युलस दिसा आणि जे जे आपल्याला छान वाटतं, करावंसं वाटतं ते मनापासून करा. कारण छान दिसण्याचा, छान राहण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे. जाई, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद मुंबई दूरदर्शनला आणि अरुंधती तुम्हाला. धन्यवाद. मंडळी, अर्थातच वेळ आली आहे थांबण्याची, पण DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. नमस्कार. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा गुरुमंत्र देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ती गोष्ट म्हणजे अशी की कधी अपयशाने खचून जायचं नाही. स्वतःचं आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्याला अपयश येण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या हे आपल्याला कळलं तर मग त्या आपण टाळायचा नक्की प्रयत्न करावा. आपल्याला अपयश आलेले मार्ग आपण टाळले तर आपल्या व्यवसायात आपण पुढे नक्की यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे यशाने खचून न जाता दुसरा मार्ग आपल्याला कुठे सापडतोय का हे बघून त्या मार्गाकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं आहे. आपली मानसिकता ढळू द्यायची नाही, माघार घ्यायची नाही, आपल्याला याच्या पुढे जाणं आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतीस. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना.